ऐकून घे। खत लिखते हो खुद से, उसे शाही न समझना। खत लिखते हो खुद से, उसे शाही न समझना। बैठे हुए सब हंसी के तुम्हारे इन्हें भाई मत समझना। मार दे आप पडवाली भजी वाली को। क्यों कहत? अरे अगं ए मावशी, काय माहिती रसिक मित्रांनो, एक हात जोडून विनंती आहे, मागे जी गर्दी करतात आणि कोणी ओळख दाखवून मध्ये येतं, इतर तमाशामध्ये आणि ह्या तमाशामध्ये खूप फरक आहे. कारण की ही तिसरी चौथी पिढी ह्या तमाशाची आहे. आम्ही हा व्यवसाय पोटासाठी करतो. मागे कोणी येतं, ओळख दाखवतं, गर्दी करतं, हे ठीक नाही. कितीही जवळचा नातेवाईक जरी असला तरी मागे प्लीज कोणी येऊ नका. आणि आम्हाला कलाच्या दृष्टिकोनाने बघा, कारण इतर तमाशामध्ये आणि आमच्या तमाशामध्ये खूप फरक आहे. आमचे जन्म सुद्धा तमाशात झालेले आहे. आम्ही ह्या तमाशाला म्हणजे एक कला म्हणून बघा तुम्ही. कारण माणसाने जसा चष्मा लावला तसं माणसाला दिसतं. जर काळा चष्मा लावला तर माणसाला काळच दिसेल आणि पांढरा चष्मा लावा तुम्हाला पांढरं दिसेल. म्हणून हा नजरेवरचा चष्मा पांढरा जर लावला ना आणि नाचणारींच्या तिच्याकडे बघितल्याचा दृष्टिकोन हा चांगला असतो. ही एक व्यवसाय आहे आणि येतं कोणी बक्षीस सुद्धा कोणी स्वीकारले जाणार नाही. गावकऱ्यांनी मूठभर पैसा दिलेला आहे आणि या मुली ज्या आहेत आमच्या, त्या सुद्धा त्यांना 15-15, 20-20 हजार रुपये महिना आहे. आणि कारण की आमच्या कलाबंधूंनी खूप तमाशाचा काला करून टाकलेला आहे. तसं हा जोडून विनंती करते, एकदम शांततेने तमाशा बघा. तुमच्या पदरात कला पडेल, नाहीतर काय का गए ते का नाही, क्या लाए तो कुछ भी नाही. म्हणून रसिक मित्रांनो, दृष्टिकोन जरासा बदल ठेवा आणि मागे कोणीही गर्दी करू नका. कितीही जवळचा असला तरी आम्हाला ओळख दाखवू नका. ऐन वेळेस आम्ही 4 महिने